आता आपण जाऊया ठाण्यामध्ये, ज्या ठिकाणी भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटील आयोजित स्वामी प्रतिष्ठान या ठिकाणी आता आमचे प्रतिनिधी कुणाल पाटील आहेत. आपण त्यांच्याकडून अधिकचे अपडेट घेऊयात. आणि गोविंदा रे गोपाला म्हणत सर्वच गोविंदा पथक आता यायला सुरुवात झालेली आहे. मराठी सेना गोविंदा पथक, धर्मवीर नगर ठाण्याचा गोविंदा पथक या ठिकाणी आलेला आहे आणि आपण पाहतोय त्यांचा उत्साह. मोठ्या उत्साहात या ठिकाणी सर्व गोविंदा जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि थरांवर तर मानवी मनोरे रचणार आहेत. किती दिवसापासून सराव करताय आणि आज किती थर लावणार आहात? तर आमच्या पथकाला 3 वर्ष झालेत आणि आता 3 महिन्यापासून आम्ही सराव करतोय. आज आम्ही 7 थर मारणार आहेत. प्रत्येक जण कामधंदा सोडून प्रत्येक जण प्रॅक्टिस करतोय, दिवस रात्र कष्ट करतोय. तर प्रत्येकाला आज फळ भेटलं पाहिजे त्याचा आणि आज आम्हाला भेटेल सुद्धा. आम्ही 7 थर मारणार आहेत आमच्या पोरांमध्ये. तुम्ही बघू शकता आमच्या पोरांचा जोश. प्रत्येक आवाज करा. किती कुठे कुठे आज आज थर लावायला कुठे कुठे जाणार आहे? आज थर लावायला 5 ठिकाणी जाणार आहेत ठाण्यातच. आणि महाराष्ट्राची संस्कृती ही जपली पाहिजे. आपले सर्व गोविंदा पथकाने दहीहंडी उत्सव वगैरे सगळे महाराष्ट्राचे जेवढे सण आहेत तेवढे केले पाहिजे. सरकार पुरं सहकार्य करते. आपल्यासोबत हा एक बालगोपाळ आहे. मित्रा, कितव्या थरावर जातो तू? भीती नाही वाटत? किती दिवसापासून सराव कर? 2 दिवस? 2 महिने. नक्कीच 2 महिने हे सराव करत असतात सर्वच गोविंदा आणि 2 महिन्यानंतर आज खऱ्या अर्थाने त्यांची परीक्षा आहे. 7 थरांचा हे प्रयत्न करणार आहेत आणि सर्वच ठिकाणी दहीहंडी म्हणजे मनोरे रचण्यासाठी ते उपस्थिती देखील दर्शनवर असल्याचं या गोविंदांकडून सांगण्यात आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुख सह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे.